मानवी जीवन जगत असताना आपण कर्मही असं केलं पाहिजे की त्या कर्मातून आपण देवाला आवडलो पाहिजे, त्या कर्मातून आपण संतांना आवडलो पाहिजे, त्या कर्मातून आपण ज्या समाजामध्ये राहतोय त्या समाजातील लोकांना आवडलो पाहिजे. आपलं कर्म असावं की त्या कर्मातून आपण आपल्या कुटुंबाला आवडलो पाहिजे. एक महात्मा म्हणतो, भगवान ने तुझे जीवन दिया है तो तू कर्म ऐसा कर. भगवान ने तुझे जीवन दिया है तो तू कर्म ऐसा कर कि तू भगवान से ही जाके मिले. भगवंताने तुला जर मानवी जीवन दिलं असेल तर त्या मानवी जीवनामध्ये तू कर्म असं कर की त्या कर्मातून तुला देवाचीच प्राप्ती झाली पाहिजे. कारण मानवी जीवनावर कर्माचा फार मोठा परिणाम आहे. केले कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. म्हणून आमचं कर्म असं असलं पाहिजे की ज्या कर्मातून आम्ही देवाला आवडलो पाहिजे. हनुमंतराय नारदांना म्हणतायत, नारदा आनंदी दिसताय, काय कारण? नारदांनी सांगितलं, हनुमंता माझ्या आनंदाचं कारण तुला सांगितलं तर तुला दुःख होईल. हनुमंतराय म्हणले, नाही नारदा, तुमच्या आनंदामध्ये मला आनंद आणि तुमच्या दुःखामध्ये मला दुःख आहे. आजच्या कीर्तनात काहीही कीर्तन लक्षात राहिलं नाही तरी चालेल, पण सुखी जीवन जगण्याचं सूत्र म्हणजे काय? तर दुसऱ्याच्या आनंदाने आनंदी व्हा आणि दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी व्हा. सुखी होण्याचं सूत्र आहे. हनुमंतराय म्हणले, नारदा तुमच्या आनंदामध्ये मला आनंद आहे, सांगा ना. तेव्हा नारदांनी हनुमंतरायांना सांगितलं, म्हटले हनुमंता आत्ताच देवाला भेटून आलोय आणि देवाने की नाही भक्तांच्या नावाची यादी तयार केली आहे. आणि हनुमंता देवाने तयार केलेल्या भक्तांच्या नावाच्या यादीमध्ये या पठ्ठ्याचं, या नारदाचं पहिलं नाव आहे, म्हणून आनंद झालाय. पण दुर्दैवाची गोष्ट, पुढचं सांगण्याची गरज होती का काय? पण म्हणले दुर्दैवाची गोष्ट, देवाने तयार केलेल्या भक्तांच्या यादीमध्ये हनुमंता तुझं नाव कुठेही नाहीये. नारदांना वाटलं हनुमंताला असं सांगितल्यानंतर हनुमंतराय रुसतील, रागावतील, नाराज होतील, पण तसं काही झालं नाही. हनुमंतराय नारदांना म्हणतायत, नारदा देवाने तुम्हाला 2 नंबरची वही दाखवली आहे, 1 नंबरची वही जाऊन पहा म्हणजे तुम्हाला कळेल पहिलं नाव कोण आहे. नारद आल्या पावली परत म्हणले, देवा तुझ्याकडे अजून एक वही आहे का? हो म्हणले, माझ्याकडे अजून एक वही आहे. म्हणले ती वही मला पाहायची, ऐका बरं का. मग देवाने ती वही काढण्यासाठी काय केलं तर स्वतःच्या कमरेला सोन्याचा करदोडा बांधला होता. सोनं सोनं ऐक, सोनं सोनं आवडतं ना, सोनं हलवा ना मान, हा आवडतं सोनं. ते काय, आमचे गुरु महाराज म्हणायचे, बाईला इतकं सोनं आवडतं की बाईच्या गळ्यामध्ये, पहा बर का, जर माझं वाक्य हे पटलं तर माना हलवा. आमचे गुरु महाराज म्हणायचे, बाईला इतकं सोनं आवडतं की बाईच्या गळ्यामध्ये सोन्याचा पाटा आणि वरवंटा करून बांधलं तरी ती खरजट चालेल, इतकं आवडतं बरं का सोनं, इतकं आवडतं. आता तुम्ही हसलं म्हणजे तुम्हाला पटलंय. मला पण आवडतं सोनं, मला पण आवडतं सोनं, पण मी काढून ठेवलंय. विचारा नका, मला पण सोनं आवडतं पण मी काढून ठेवलंय, कारण पाकिटावर परिणाम व्हायला लागला. लोकांना वाटायला लागलं महाराजाकडे एवढं सोनं आहे तर पैसा पण भरपूर असेल आणि आवडतं सोनं. हे बघा, परमार्थ हा ट्रान्सपरन्सीचा आहे, पारदर्शकतेचा आहे. तुम्ही परमार्थ करता म्हणजे तुम्ही असलेले अवगुण झाकताय आणि नसलेले गुण उधळताय. आलं का लक्षात? गेले का काय घरी? काय काय बोललो मी? आपण परमार्थ करतोय आणि तो परमार्थ यशस्वीपणे चाललेला आहे हे जर आपल्याला समजावून घ्यायचं असेल ना, तर आपले अवगुण आपल्याला समजले पाहिजे आणि ते अवगुण कशाने निवृत्त होतील त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. पण माणूस परमार्थाला लागला ना की पहिलं काम दुसऱ्यांचे अवगुण पाहण्याचं करतो. आपलं काय, जगद्गुरु तुकाराम महाराज जेव्हा देवाकडे गेले तेव्हा देवाला म्हणतायत, माझे मज कोळो येती अवगुण. तुकाराम महाराजांचे शब्द आहेत बरं का. काय म्हणताय तुकाराम महाराज? माझे मज कोळो येती अवगुण. देवा माझे अवगुण मला दिसत आहेत. मला सांगा, आपण जेव्हा देवाच्या दर्शनाला जातो तेव्हा देवाला आपले अवगुण सांगतो का? नाही सांगत. आपलं काय माहितीये का? आपलं काय माहितीये का? आपण देवाला आपले अवगुण सांगत नाही, म्हणजे आपल्याला आपले अवगुण दिसत नाहीत. माझं वाक्य पूर्ण करा. आपल्याला आपले अवगुण दिसत नाहीत आणि दुसऱ्याचे दिसल्याशिवाय
बस हेच ऐकायचं होतं, धन्य झालो कीर्तनाला येऊन मी. म्हणून मी सांगत होतो ना, सोन्यावरून विषय चालला होता. मलाही आवडतं. काय झालं, आपल्या पुण्यातल्या एका गोल्डन मॅननी माझं प्रवचन ठेवलं. घडलेली घटना बरं का. गोल्डन मॅन, आपल्या पुण्यात गोल्डन मॅन भरपूर आहेत. चौकात चौकात गोल्डन मॅन भेटतील. पहिले तसे गोल्डन मॅन स्वर्गीय आमदार रमेश भाऊ वांजळे, ते अख्ख्या महाराष्ट्रात फेमस होते. त्याच्यानंतर कॉपी पेस्ट बहादर भरपूर झाले. ते एका गोल्डन मॅननी माझं प्रवचन ठेवलं, ज्याच्या गळ्यामध्ये 1.5 किलो सोनं होतं. मी गेलो प्रवचनाला, प्रवचन झालं. तो माणूस मला मानधनाचं पाकिट द्यायला आलं. मी म्हटलं नको मानधन मला. तो म्हटलं दादा असं काय करताय, घ्या ना. माझी आई तुमचं दररोज टीव्हीवर प्रवचन पाहायची, मायबोली चॅनेलवर, आणि तुमच्यामुळे झी टॉकीजला कीर्तनं चालू झाली आहेत. तुम्ही इतका वेळ काढून आमच्याकडे आलात आणि 1 तासभर प्रवचन केलं, माझ्या आईची इच्छा पूर्ण केली. 15,000 रुपयाचं मानधन आहे, घ्या मानधनाचं पाकिट. मी म्हटलं नको. त्याला वाटलं कदाचित कमी असतील म्हणून त्याने अजून 15,000 रुपये टाकले. ज्याच्याकडे 1.5 किलो सोनं आहे तो गोल्डन मॅन बरं का. तो म्हटलं दादा आता तरी घ्या, 30,000 रुपये टाकलेले आहेत. मी म्हटलं तुम्ही मला 50,000 रुपये दिले तरी मी घेणार नाहीये. त्याला आश्चर्य वाटलं, कौतुक वाटलं. त्याने त्याच्या बायकोला बोलवलं. त्याच्या बायकोच्या गळ्यात 1.5 किलो सोनं, ह्याचं 1.5 किलो आणि तिचं 1.5 किलो, 3 किलो सोन्यावाले 2 माणसं माझ्या समोर उभे आहेत. तो सांगू लागला, बघ पुरुषोत्तम दादा आपल्याकडे आले, त्यांनी आपल्या इथं प्रवचन केलं. आईची इच्छा होती की पुरुषोत्तम दादांनी यावं, प्रवचन करावं. दादा आले, पण प्रवचन पण केलं, पण ते आपल्याकडून पैसे घेत नाहीयेत. बघ आपल्याकडे इतके महाराज लोक आली, सगळ्यांनी आपल्याकडून पैसे घेतले, कमी दिले तर मागून घेतले, पण पुरुषोत्तम दादांना आपण प्रवचनाचे 30,000 रुपये देत असूनही पुरुषोत्तम दादा घेत नाहीयेत. 1.5 किलो ज्याच्या गळ्यामध्ये सोनं आहे तो माणूस बोलतोय, बघ म्हणले त्याच्या बायकोला सांगतोय, बघ दादा पैसे घेत नाहीत, काय मोठा दादांचा त्याग आहे. त्याच्या तोंडातून त्याग हा शब्द ऐकल्यानंतर मला घाम फुटला. म्हणलं आता क्लिअर केलं पाहिजे. त्याला मी म्हटलं मला मानधनाचं पाकिट नको, फक्त तुम्ही एक काम करा, मला कडकडून मिठी मारा, तुमच्या गळ्यातल्या 2-4 चैनी माझ्या गळ्यात पडू द्या, माझं पोट भरेल. म्हणलं विनोदाचा भाग सोडून द्या. अरे सोनं आवडतं. तसं देवाने कमरेला सोन्याचा करदोडा बांधला होता. ती वही काढायची होती ना 1 नंबरची. देवाने कमरेला सोन्याचा करदोडा बांधला होता. सोन्याच्या करदोड्याला सोन्याची चावी होती. सोन्याच्या चावीने सोन्याच्या कपाटाचं सोन्याचं कुलूप देवाने उघडलं आणि आतमधून हिरेजडित रत्नांनी मडवलेली वही बाहेर काढली. ती वही बघितल्यानंतर नारद मनातल्या मनात म्हणतात, डबल VIP लोकांची नावं दिसतात का याच्यामध्ये. नारदांच्या हातात ती वही देवाने दिली. नारदांनी ती वही उघडली आणि वही उघडताच क्षणी त्या हिरेजडित रत्नांनी मोडलेल्या वहीमध्ये पहिल्या क्रमांकाला सुवर्णाक्षरामध्ये हनुमंतरायांचं नाव लिहिलेलं होतं. देवाला विचारलं नारदांनी, देवा हा का पंक्ती प्रपंच, बाहेरच्या वहीमध्ये माझं पहिलं नाव आहे आणि कपाटातल्या वहीमध्ये हनुमंताचं पहिलं नाव आहे. देवाने उत्तर दिलं, नारदा ऐक, बाहेरच्या वहीमध्ये अशा भक्तांची नाव आहेत ज्या भक्तांना मी आवडतो आणि कपाटातल्या वहीमध्ये अशा भक्तांची नाव आहेत जे भक्त मला आवडतात. देवाला आवडणाऱ्या भक्तांमध्ये आपलं स्थान असलं पाहिजे. आणि अभंग मी ज्यांचा घेतलेला आहे ते नाथ महाराज देवाला आवडत होते आणि ते नाथ महाराज देव प्राप्त करण्याचं साधन, अर्थात नाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष देव काम करत होता. 12 वर्ष विठ्ठल म्हणून, 12 वर्ष केशव म्हणून आणि 12 वर्ष श्रीखंड म्हणून. जेव्हा देव एकनाथ महाराजांच्या घरी श्रीखंड म्हणून काम करत होता ना, त्यावेळेस द्वारकेमध्ये एका ब्राह्मणाने अनुष्ठान केलं की देवाने आपल्याला दर्शन द्यावं. भगवंत त्याच्या स्वप्नात गेल्याने त्याला सांगितलं, अरे तुला माझं दर्शन घ्यायचं असेल तर महाराष्ट्रात पैठण नावाचं गाव आहे आणि त्या पैठणमध्ये एकनाथ नामाचे सत्पुरुष राहतात. त्यांच्या घरी मी त्यांच्या दासाचं काम करतो, त्यांच्या नोकराचं काम करतो आणि तिथं माझं नाव श्रीखंड आहे. तो ब्राह्मण द्वारकेहून महाराष्ट्रात आला, पैठणमध्ये गेला आणि पैठणमध्ये जाऊन एकनाथ महाराजांचे पाय धरून बोलू लागला, एकनाथ महाराज मला देवाला भेटायचंय, सांगा ना देव कुठे, सांगा ना देव कुठे. नाथ महाराज म्हणले, अंतर्मुख हो देव आपल्या अंतःकरणातच आहे. तो व्यक्ती म्हणला, नाही नाथ महाराज, देवाने मला स्वप्नात येऊन सांगितलंय की मी एकनाथाच्या घरी काम करतोय आणि तिथं माझं नाव श्रीखंड आहे. असं बोलल्याबरोबर नाथांनी गिरिजाबाईंना आवाज दिला, अगं गिरिजे, आपल्या घरी 12 वर्ष जो काम करतोय ना तो प्रत्यक्ष देव आहे, कुठे गेलाय. गिरिजाबाई म्हणल्या, आत्ताच गोदावरीवर पाणी आणण्यासाठी कावड घेऊन गेलाय. अरे त्याला शोधा. पण देव आता पावे तो अंतर्धान पावले होते. मग नाथांनी टाहो फोडला, देवा एक वेळ दर्शन दे. देवाने चतुर्भुज रूपामध्ये, भगवंताने चतुर्भुज रूपामध्ये नाथ महाराजादी परिवाराला
दर्शन दिलं आणि दर्शन दिल्यानंतर अंतर्धान पावले. ही वार्ता हा म्हणता सर्व दूर पसरली आणि नाथांच्या घरी जपी तपी ऋषीमुनी गेले का काय घरी झाला. हा जपी तपी ऋषीमुनी सगळे आले आणि नाथ महाराजांना बोलू लागले, नाथ महाराज, देवाने आम्हाला दर्शन द्यावं म्हणून आम्ही जपतप अनुष्ठान करतोय, पण देव साधा आमच्या स्वप्नातही येत नाही. जो देव आमच्या स्वप्नातही येत नाही तोच देव तुमच्या घरी तुमच्या नोकराचं काम करतोय. नाथ महाराज सांगा ना, देवाला कोणता भाव प्रिय आहे, देवाला कोणता भाव प्रिय आहे. हे बोलल्यानंतर नाथ महाराजांनी त्याचं उत्तर अभंगाच्या पहिल्या देवासी तो पुरे एक प्रेम भाव, 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 पूजांचा नाथ महाराजांना विचारलं, नाथ महाराज सांगा ना, देवाला कोणता भाव प्रिय आहे. नाथ महाराजांनी सांगितलं, देवासी तो पुरे एक प्रेम भाव, पूजा अर्चा वाव सर्व जाना. आज थोडस आपण समाजामध्ये पाहिलं तर दोन वर्ग आपल्याला पाहायला मिळतात. एक आस्तिक लोकांचा वर्ग आहे आणि एक नाराज आहे का माझ्यावर बोला ना मग. एक आस्तिक लोकांचा वर्ग आहे आणि एक नास्तिक लोकांचा वर्ग आहे. देवाला जे मानतात त्यांना आस्तिक म्हणतात आणि जे देवाला मानत नाहीत त्यांना नास्तिक म्हणतात. हे पहा, माझं वाक्य व्यवस्थित आहे का. इथे कोणीही 100% आस्तिक नाहीये आणि कोणीही 100% नास्तिक नाहीये. आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील अनुकूलतेवर आणि प्रतिकूलतेवर आपल्या जीवनातली आस्तिकता आणि नास्तिकता ठरलेली असते. मी सांगतो तुम्हाला समजावून.